कुठेही काही गुन्हा झाला तर पहिलं पोलिसांना कळवलं जातं. पण पोलिसांबरोबर तसं झालं तर काय? तशी एक घटना पनवेलमध्ये घडली आहे. एका पोलीस हवालदाराचा खून करून त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला. हा खून करण्यामागचं कारण वेगळंच असून पोलिसांना हवालदाराच्या बायकोने ते जास्त दारू पित असल्याचं सांगितलं. त्याला त्रासून तिने पतीचा खून केला असं कारण सांगितलंय. पण त्यामागचं खरं कारण जरा वेगळंच आहे. तर चला जाणून घेऊया नेमकं कारण काय आहे. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेचा. पण टीआरपी मध्ये कार्यरत असणाऱ्या विजय रमेश चव्हाण यांचा मृतदेह घनसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचे कळल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी स्वतःहून याबद्दल गुन्हा दाखल केला. तसेच रेल्वे पोलीस उपायुक्त रवींद्र शिवसे यांच्या निरीक्षणाखाली तपास सुरू केला. यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या. 5 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी खरे मारेकरी शोधले. पोलिसांनी विजय चव्हाण यांची पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी 2 आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर विजय चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण आणि तिचा प्रियकर निंबा ब्रह्मण्ये यांनी कट रचून विजय चव्हाण यांची हत्या केल्याचे समोर आले. हा खून करण्यामागचे कारण त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर समोर आलं. विजय चव्हाण यांच्या पत्नीचा प्रियकर ब्रह्मण्ये रचलेल्या कटानुसार पानपाटीलने चव्हाण यांना नवीन वर्षाच्या पार्टीसाठी 31 डिसेंबर रोजी बोलावून घेतले. विजय चव्हाण आल्यानंतर त्या दोघांनी धीरजच्या इको वाहनात एकत्र बसून पार्टी केली आणि विजय चव्हाण यांना त्या दोघांनी जास्त प्रमाणात दारू पाजली. विजय चव्हाण मद्याच्या अंमलाखाली गेल्यानंतर ब्रह्मण्यने तिथे येऊन रात्री 11:30च्या सुमारास गळा दाबून त्यांची हत्या केली आणि खून केल्याचा गुन्हा आपल्यावर येऊ नये म्हणून विजय चव्हाण यांचा मृतदेह रबाळे आणि घनसोली रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे 5:25 ते 5:32च्या दरम्यान त्यांनी फेकून दिला, जेणेकरून इतरांना असं वाटावं की हा एक अपघात आहे. पण म्हणतात ना, कानून के हात बहुत लंबे होते, तसंच काहीतरी झालं. तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाईल कसून तपासला. तेव्हा मोबाईलमध्ये जीपेवरून शेवटचा व्यवहार घनसोली येथे एका अंडा स्टॉलवर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना हा पहिला पुरावा मिळाला होता. या स्टॉलच्या नजीक असलेल्या सीसीटीव्ही तपासणी केल्यानंतर पोलिसांना विजय चव्हाण आणि त्यांच्याबरोबर असलेला धीरज आढळून आला. तसेच चव्हाण यांनी शेवटचा व्हिडिओ कॉल आपल्या मित्राला केला होता. त्यातही धीरज त्याच्याबरोबर असल्याचे आढळून आले. याबरोबरच धीरज आणि चव्हाण यांची पत्नी पूजा यांच्यात फोनवर वारंवार संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. यानंतर धीरज राहत असलेल्या द्रोणागिरी येथील इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धीरज रात्री 1:30च्या सुमारास इको वाहन घेऊन आल्याचे दिसले. या सर्व पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी धीरजला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत ब्रह्मने, पूजा आणि पान पाटील यांचा कट उघडा केला. पूजेची चौकशी करून पोलिसांनी हत्यामागचा उद्देश जाणून घेतला. पत्नीने सांगितले की चव्हाण यांच्या व्यसनधीनतेला मी कंटाळली होती. तसेच ते व्यवसाय करणाऱ्या महिलांकडेही जात होते. तसेच जवळीक साधत असताना ते कधी कधी हिंसक होऊन मारहाण करत, असाही दावा पत्नीने केला. ही बाब प्रियकर ब्रह्मण्याला सांगितल्यानंतर त्यांनी विजय चव्हाण यांना संपवण्याचा घाट घातला.